राज्यातील प्राथमिक शिक्षक यापुढे एकाच गणवेशात दिसतील असा निर्णय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतला। या निर्णयावरून रायगडमधील शिक्षकांनी काही अडचणी उपस्थित केल्या आहेत। ड्रेस कोड शिक्षकांच्या संमतीने ठरवावा अशी मागणी शिक्षकांची आहे। या सगळ्या संदर्भात रायगड जिल्ह्यातील शिक्षकांसोबत संवाद साधलाय आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आता असा निर्णय घेतलाय की राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक हे यापुढे एकाच गणवेशामध्ये पाहायला मिळतील। म्हणजे प्राथमिक शिक्षक यांना एक ड्रेस कोड राहणार आहे। रायगड जिल्ह्यातले काही शिक्षक आता लोकशाही सोबत आहेत। शिक्षक या निर्णयाकडे कसं बघतायत? तो हा निर्णय घेत असताना राज्यभरातल्या ज्या शिक्षक संघटना आहेत त्यांना विश्वासात घेणं अपेक्षित आहे। 2 गणवेश किमान आठवड्यामध्ये शिक्षकांना वापरावे लागतील। त्या पद्धतीने त्यांचा धुलाई भत्ता सुद्धा शासनाने त्यामध्ये वाढ करणं अपेक्षित आहे। त्यामध्ये राज्यातले सगळे प्राथमिक शिक्षक एका गणवेशामध्ये असावेत असं शिक्षण मंत्री महोदयांना वाटतंय। पण जो गणवेश देणार आहेत त्या गणवेशाचा कापड शिक्षकांना पुरवणार आहेत का? धुलाई भत्ता देणार आहेत का? शिलाई भत्ता देणार आहेत का? आणि मग तो भत्ता दिला तर ते वेळेत मिळणार आहे का? इथे एक खंत अशी आहे की जो विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो आणि ते गणवेशाची रक्कम आहे 300 रुपये, अतिशय तटपुंजी रक्कम आहे आणि ती रक्कम सुद्धा वेळेत येत नाही, विद्यार्थ्यांना गणवेश वेळेत येत नाही। तर ही विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर अशी अवस्था असेल मग शिक्षकांचं काय होणार आहे? गणवेशाचा निर्णय स्वागतार्ह आहे, पण गणवेश देताना त्यात एक वाक्यता असावी। म्हणजे स्त्रियांचा गणवेश जो असेल तर त्या साड्याच नेसाव्यात की त्यांनी ड्रेस घालावेत, हे पण ठरलं पाहिजे। कारण काही स्त्री म्हणजे ज्या शिक्षिका आहेत त्या साड्यांमध्ये दिसतात, काही ड्रेसमध्ये दिसतात। मग याच्यामध्ये पण एक वाक्यता दिसत नाहीये। हा निर्णय तसा चांगलाच आहे, पण आम्हाला जे ड्रेस कोड जो वापरायला म्हणजे ड्रेस कोड जे आम्हाला सांगतायत त्या ड्रेस कोड मध्ये क्वालिटी आम्हाला चांगली पाहिजे। धुलाई भत्ता आणि शिलाई जे आहे ती सुद्धा आम्हाला देण्यात यावी। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।